एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल। महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे। या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे। पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले। सद्यस्थितीत पुण्यात असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना एलपीजी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबईतील वाणिज्य निकायचे मुख्य स्वीडनचे महावाणिज्यदूत श्री स्वेन ऑस्टबर्ग यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत बैठक घ्यावी अशी विनंती केली होती। या विनंतीवरून आज सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत स्वीडनचे महावाणिज्यदूत आणि डीन ऑफ द कॉन्सुलर क्रॉप्स श्री स्वेन ऑस्टबर्ग, जपानचे महावाणिज्यदूत श्री यागी कोजी आणि दक्षिण कोरियाचे महावाणिज्यदूत श्री डोंगवान, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉक्टर राजेंद्र गबांदे, शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे, राज्यातील तेल कंपन्यांचे समन्वयक उमेश कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। तसेच केंद्रीय विदेश मंत्रालयाचे शाखा प्रमुख श्री स्वप्नील थोरात, महाराष्ट्रातील स्वीडन, जपान, कोरिया इत्यादी देशातील कंपन्यांचे प्रतिनिधी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते। राज्यातील एलपीजीच्या पुरवठ्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। मंत्री जयकुमार रावल म्हणाले, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। त्यांच्या निर्देशानुसार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एलपीजी पुरवठ्याचे वितरण सुरू असून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून योग्य तो दिलासा देण्यात येत आहे। एलपीजीच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत। हे क्रमांक सर्व नागरिक आणि उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याची सूचना करून मंत्री जयकुमार रावल यांनी नागरिक आणि उद्योगांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे तसेच चुकीची दरवाढ किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। सद्यस्थितीत कोणत्याही विदेशी उद्योगांना एलपीजीचा पुरवठा होताना पुरवठा यंत्रणाकडून त्रासाबाबत तक्रार नाही, त्यामुळे उद्योजकांनी काळजी न करता सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कामगार प्रधान उद्योगांना एलपीजी पुरवठा करण्यात येत आहे। बैठकीत पीएलजी पाइप्ड नॅचरल गॅस सुविधेच्या विस्ताराला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली। शहर गॅस वितरण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या जलद गतीने देण्यात येत असून रस्ते खोदकाम, पाईपलाईन टाकणे आदी कामांना 24 तास परवानगी देण्यात आली आहे। बहुतांश कामे या महिन्यात पूर्ण होतील असे सांगण्यात आले। या बैठकीत उपस्थित परदेशी महावाणिज्यदूतांनी राज्य शासनाच्या पारदर्शक आणि सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले। संकटाच्या काळात केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। सध्याच्या जागतिक संकटातून परिस्थिती लवकर सामान्य होईल असा विश्वास व्यक्त करून मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील परकीय गुंतवणूक असलेल्या उद्योगांना सहकार्याचे आवाहन केले।